नमस्कार मैत्रिणींनो. वपू काळे यांची ही वाट एकटीची या पुस्तकाविषयी आज आपण बोलणार आहोत. प्रत्येक स्त्रीच्या मनाला स्पर्शणारी ही कथा आहे बरं का. हे पुस्तक आहे, नक्की ऐका. रात्रीचे 12 वाजले होते. संपूर्ण घर शांत झोपलं होतं, पण एका खोलीत अजूनही दिवा चालू होता. ती स्त्री खिडकीजवळ बसली होती. हातात एक जुना फोटो, डोळ्यात अश्रू, ओठांवर एकही शब्द नव्हता. आयुष्यभर ती सगळ्यांसाठी जगली. आई वडिलांसाठी, नवऱ्यांसाठी, मुलांसाठी, नातेवाईकांसाठी. पण त्या रात्री तिला एक प्रश्न सतावत होता. माझ्यासाठी कोण जगलं? तिने आरशात स्वतःकडे पाहिलं आणि अचानक तिला जाणवलं, आरशात दिसणारी स्त्री ती नव्हती. ती फक्त जबाबदाऱ्यांचं ओझं उचलणारी एक सावली होती. त्या रात्री तिच्या आयुष्यातलं सर्वात मोठं सत्य तिच्यासमोर उभं राहिलं. प्रत्येक स्त्रीला एक दिवस स्वतःची वाट एकटीनेच चालावी लागते. आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ फक्त एका पुस्तकांचा सारांश नाही बरं का. हा प्रत्येक त्या स्त्रीचा प्रवास आहे, जी बाहेरून हसते पण आतून रोज थोडी थोडी तुटत असते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला या पुस्तकातील असा संदेश सांगणार आहे ना, जो कदाचित तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार ठरेल. मी तुम्हाला 7 अध्याय सांगणार आहे. त्यातील पहिला अध्याय, स्त्री स्वतःला कधी हरवते. पडला ना तुम्हाला हे प्रश्न? पडायलाच पाहिजे. एका मुलीचा जन्म होतो. घरात आनंद होतो. ती मोठी होते, स्वप्न पाहते, डॉक्टर व्हायचं, शिक्षिका व्हायचं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं. पण हळूहळू तिच्या स्वप्नांपेक्षा लोकांची मतं मोठी होऊ लागतात. हे करू नको, लोक काय म्हणतील. मुलींनी एवढे पुढे जाऊ नये. आणि इथूनच तिच्या स्वप्नांचा मृत्यू सुरू होतो. लग्नानंतर ती पुन्हा एक नवीन आयुष्य सुरू करते. ती स्वतःपेक्षा आधी सगळ्यांचा विचार करते. सगळे जेवले की ती जेवते. सगळे आनंदी असतील तरच ती हसते. सगळ्यांना वेळ देते, पण स्वतःसाठी 5 मिनिटंही काढत नाही. लेखक सांगतात, स्त्री एका दिवसात हरवत नाही. ती दररोज थोडी थोडी स्वतःला विसरत जाते. आणि एक दिवस तिला स्वतःचं आठवत नाही, ती नेमकी कोण आहे. मैत्रिणींनो, आज तुम्हीही आरशात स्वतःकडे पाहिलं तर तुम्हाला तुमचं खरं रूप दिसेल का? की फक्त जबाबदाऱ्याने थकलेली व्यक्ती दिसेल? पडला ना प्रश्न? याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला भाग 2 मध्ये सांगणार आहे. काय सांगतो भाग 2? तर आयुष्यातील सर्वात मोठा भ्रम कोणता असेल बरं? आपल्याला वाटतं हे लोक काय माझ्यासोबत राहतील. आपण मनापासून प्रेम करतो, विश्वास ठेवतो, त्यांच्यासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो. पण आयुष्याचा एक नियम आहे, कोणीही कायमचं नसतं. काही लोक फक्त आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात आणि तो धडा शिकून निघून जातात. हो ना? त्यांच्या जाण्याने खूप वेदना होतात. रात्रभर झोप लागत नाही. डोळे मिटले की त्यांचीच आठवण येते. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, जे लोक तुमचं नशीब नव्हते त्यांच्या मागे धावण्यात तुमचं आयुष्य वाया घालवू नका. कारण देव कधी कधी काही लोकांना आपल्या आयुष्यातून काढून टाकतो, कारण त्यांना माहिती असतं पुढचा प्रवास तुम्हाला एकट्यानेच करायचा आहे. आणि आजचा एकटेपणा एक दिवस तुमची सर्वात मोठी ताकद बनतो. पण पुढे या पुस्तकात लेखक एक अशी गोष्ट सांगतात ना, जे ऐकून कदाचित प्रत्येक स्त्रीच्या डोळ्यात पाणीच येईल. शांत राहणारी स्त्री नेहमीच कमकुवत असते का? पडला ना तुम्हाला ही प्रश्न? याचंच उत्तर मी आता भाग 3 मध्ये सांगणार आहे. शांत राहणारी स्त्री खरंच कमकुवत असते का? विचारा स्वतःलाच प्रश्न. तुम्ही कधी अशी स्त्री पाहिली आहे का, जी घरात सगळ्यांची काळजी घेते, सगळ्यांना हसवते, पण स्वतःच्या वेदनाबद्दल कधीच बोलत नाही? लोक काय म्हणतात तिला काहीच फरक पडत नाही, ती खूप शांत आहे. पण सर्वात जास्त आवाज शांत माणसाच्या मनातच असतो बरं का. प्रत्येक अपमान ती हसून सहन करते. प्रत्येक टोमणा ती मनात घेऊन टाकते. प्रत्येक अश्रू उशीला माहिती असतो, जगाला नाही. कारण तिला वाटतं मी तुटले तर हे घर तुटेल, म्हणून ती स्वतःच्याच वेदना लपवते. लेखकी दे
इथे हृदयाला भिडणारे विचार मांडतात. स्त्री शांत असते म्हणून ती कमकुवत नसते. ती शांत असते कारण तिला तिच्या अश्रूंनी घर उद्ध्वस्त करायचं नसतं. पण या शांततेचा लोक गैरफायदा घेतात. जिथे तुम्ही प्रत्येक वेळी गप्प बसताना तिथे लोकांना वाटायला लागतं ही कायमच सहन करेल. आणि मैत्रिणींनो, याच क्षणी स्त्रीने स्वतःसाठी खरं उभं राहायला शिकलं पाहिजे. कारण शांतता सुंदर आहे, पण अन्याय सहन करणं सुंदर नाही ना. आता मी अध्याय 4 सांगते तुम्हाला. जी स्त्री स्वतःची किंमत विसरते ना, जगही तिला विसरतं. कसं विसरतं माहिती आहे? एक छोटासा प्रश्न विचारते. जर तुम्ही रोज एखादी वस्तू मोफत दिलीत तर लोक तिची किंमत करतील का? नाही करणार ना. कारण ज्यांची किंमत आपण स्वतःच ठेवत नाही त्याची किंमत जगही ठेवत नाही. हे कायम लक्षात ठेवा. हेच आयुष्यात घडतं आपल्या. काही स्त्रिया स्वतःचा वेळ, स्वतःची स्वप्न, स्वतःचं आरोग्य सगळं दुसऱ्यांसाठी देत राहतात. आणि एक दिवस त्यांना जाणवतं, मी इतकं दिलं पण मला काय मिळालं? उत्तर खूप कठीण असतं, कारण त्यांनी स्वतःला कधी महत्त्व दिलेलंच नसतं. लेखक सांगतात, स्वतःवर प्रेम करणं, स्वतःचा आदर करणं हा स्वार्थ नाही, तो आत्मसन्मान आहे. लक्षात ठेवा, ज्या स्त्रीला स्वतःची किंमत माहिती असते ना, तिचा अपमान करण्याची हिंमत फार कमी लोक करतात. पण या पुस्तकात एक अशी गोष्टही सांगितली आहे बरं का, जी ऐकून कदाचित तुम्ही स्वतःलाच विचाराल, मी आयुष्यभर चुकीच्या गोष्टीसाठी रडत होते का? ती आता अध्याय 5 सांगणार आहे मी. प्रत्येक जाणारा माणूस तुमचं नुकसान करत नाही. कसं माहिती? ऐका. आपण रडतो कारण कोणी आपल्याला सोडून जातं, पण लेखक म्हणतात प्रत्येक जाणारा माणूस तुमचं नुकसान करून जात नाही. काही लोक तुमचं आयुष्य वाचवून जातात. हो, आज ते समजत नाही, पण काही वर्षांनी मागे येऊन पाहिल्यावर कळतं देवाने त्यांना दूर केलं कारण ते माझ्या आयुष्यासाठी योग्य नव्हते. कधीकधी जे नातं तुटतं ना, ते शिक्षा नसतं, ते नवीन आयुष्याची सुरुवात असते. जसं की झाडावरची सुकलेली पाने गळतात म्हणून नवीन पालवी फुटते, तसंच काही माणसं तुमच्या आयुष्यातून जातात म्हणून तुमचं खरं आयुष्य सुरू होतं. म्हणून ज्यांनी तुमची साथ सोडली ना, त्यांच्यासाठी आयुष्यभर रडू नका. एक दिवस ते फक्त आठवणीत राहतील, पण तुम्ही तुमच्या नवीन आयुष्याचं सुंदर पान लिहित असाल. आज तुमच्या डोळ्यातही अश्रू असतील तर त्यांना वाहू द्या, पण एक वचन स्वतःला द्या, आजपासून मी स्वतःची किंमत कधीही कमी होऊ देणार नाही. कारण जगातील सर्वात धोकादायक क्षण तो नसतो जेव्हा कुणी आपल्याला सोडून जातं. सर्वात धोकादायक क्षण तो असतो जेव्हा आपण स्वतःला सोडून देतो. पण या कथेचा सर्वात मोठा धक्का अजून बाकी आहे. एका क्षणात एका स्त्रीचं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं, आणि ही वाट एकटीची या पुस्तकाचा खरा शेवट, जो प्रत्येक महिलेच्या मनात कायमचं घर करून राहील, हे आता आपण पाहणार आहोत. प्रत्येक स्त्रीने आयुष्यात एकदा तरी ऐकावी अशी शिकवण मी तुम्हाला सांगणार आहे. रात्र संपली होती. तीच स्त्री जी काल रात्री रडत होती ना, आज पुन्हा त्याच खिडकीजवळ उभी होती. पण आज तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते बरं का. आज तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. कारण रात्रभर रडताना तिला एक गोष्ट समजली होती. माझं दुःख लोकांनी मला दिलं नाही, मी स्वतःची किंमत विसरले म्हणून ते वाढत गेलं. त्या दिवशी तिने एक निर्णय घेतला. आजपासून कोणी माझ्यावर प्रेम केलं तर मी त्याचा आदर करेन, पण स्वतःवरचं प्रेम कधीही कमी होऊ देणार नाही. अध्याय 6 काय सांगतो? सर्वात मोठा बदल एका निर्णयाने सुरू होतो. कोणता असेल बरं तो निर्णय? आपल्याला वाटतं आयुष्य बदलण्यासाठी खूप पैसा लागतो, मोठी संधी लागते, कोणीतरी साथ द्यावी लागते. पण इथे लेखक सांगतात आयुष्य बदलतं ते फक्त आणि फक्त एका निर्णयाने. कोणता असेल तो निर्णय? सांगा बरं. मी सांगते. आजपासून मी स्वतःचा अपमान सहन करणार नाही. आजपासून मी स्वतःची काळजी घेईन. आजपासून माझ्या स्वप्नांनाही महत्त्व असेल. हा एक निर्णय छोटा वाटतो, पण याच निर्णयामुळे एका घाबरलेल्या स्त्रीचं रूपांतर आत्मविश्वासाने जगणाऱ्या स्त्रीमध्ये होतं. लक्षात ठेवा,
तुमच्या आयुष्याचा दरवाजा बाहेरून कोणी उघडणार नाही बरं का. त्याचे किल्ली नेहमी तुमच्याच हातात असते. एक भावनिक प्रसंग सांगते. कल्पना करा, एक आई आहे. तिला ताप आहे, शरीरात ताकद नाही. तरीही ती उठते, स्वयंपाक करते, मुलांना डब्बा भरते, घर आवरते आणि शेवटी सगळे जेवल्यावर थंड झालेली भाकरी ती स्वतः खाते. कोणीच विचारत नाही, तू ठीक आहेस ना? मैत्रिणींनो, ही फक्त एका आईची गोष्ट नाही बरं का. ही प्रत्येक घरातील हजारो महिलांची गोष्ट आहे. म्हणून आज जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल ना, तर एक गोष्ट नक्की करा. तुमच्या आईला, तुमच्या पत्नीला, तुमच्या बहिणीला फक्त एकदा विचारा, तू आनंदात आहेस ना? कदाचित हा एक प्रश्न तिच्या डोळ्यातले वर्षानुवर्ष दडलेले अश्रू बाहेर आणेल. आता अध्याय 7 काय सांगतो? ही वाट एकटीची याचा खरा अर्थ सांगणारा अध्याय आहे. लेखक एकटीची हा शब्द दुःखासाठी वापरत नाहीत बरं का. ते सांगतात, प्रत्येक माणूस एका ठिकाणी एकटाच उभा असतो. निर्णय स्वतः घ्यावे लागतात, दुःख स्वतःच पचवावं लागतं, स्वप्नांसाठी स्वतःच लढावं लागतं आणि स्वतःलाच स्वतःचा हात धरावा लागतो. म्हणून एकटेपणाला घाबरू नका, कारण एकटेपणा माणसाला तोडत नाही, तो त्याला घडवतो. सोनं जसं अग्नीत तापल्यावर अधिक मौल्यवान होतं ना, तसंच माणूस संकटातून गेल्यावर अधिक मजबूत होतो. आता शेवटचा एक भावनिक संदेश सांगते तुम्हाला. जर आज तुम्हाला असं वाटत असेल ना की तुमची किंमत कोणीच करत नाही, तर कृपया आज रात्री आरशासमोर उभं राहा. स्वतःच्या डोळ्यात बघा आणि स्वतःला एक वाक्य सांगा, मी पुरेशी आहे. मला सगळ्यांना सिद्ध करण्याची गरज नाही. मला फक्त स्वतःला हरवायचं नाही. कारण ज्या दिवशी स्त्री स्वतःवर विश्वास ठेवते ना, त्या दिवशी तिचं नशीब बदलायला सुरुवात होते. एक दिवस तुमच्यावर टीका करणारे लोक शांत होतील, तुम्हाला कमी लेखणारे लोकही मागे पडतील. तुमचे अश्रू तुमची ताकद बनतील, तुमच्या जखमा तुमची ओळख बनतील. आणि ज्या वाटेवर चालताना तुम्हाला वाटलं होतं ना मी एकटी आहे, त्याच वाटेवर एक दिवस मागे वळून पाहाल आणि हसाल, कारण ते एकट्या वाट्यानेच तुम्हाला तुमची खरी ओळख दिलेली असेल. म्हणून आजपासून एक वचन द्या. कोणी साथ दिली तरी चालेल, कोणी साथ सोडली तरी चालेल, पण मी स्वतःची साथ कधीच सोडणार नाही. कारण ही वाट एकटीची असली तर या वाटेच्या शेवटी हरवलेली स्त्री नसेल, तर स्वतःची किंमत ओळखलेली, नव्याने जन्मलेली आणि जग जिंकायला तयार झालेली स्त्री उभी असते. धन्यवाद.